इतिहासाचा साक्षीदार असणारा सातारा जिल्हा आणि या सातारा जिल्ह्यामध्ये दरवर्षी शिवजयंतीचा उत्सव जो आहे तो मोठ्या उत्साहात साजरी केला जातो। सातारा शहरासह अनेक ठिकाणी अनेक भागामध्ये ग्रामीण भागामध्ये देखील हा उत्सव जो आहे तो मोठ्या उत्साहात साजरी होताना पाहायला मिळत आहे। आता सध्या मी वाडे गावामध्ये आहे आणि शिवशाही प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी दुर्मिळ असं शस्त्रांचं प्रदर्शन जे आहे ते आयोजित करण्यात आलेलं आहे। अनेक दुर्मिळ शिवकालीन जवळपास 300 ते 400 वर्षाहून अधिक जुनी जी शस्त्र आहेत ती या शस्त्र प्रदर्शनामध्ये लावण्यात आलेली पाहायला मिळत आहेत। एकूणच पाहायला गेलं तर ग्रामीण भागातील ज्या काही शाळा आहेत या शाळा देखील या शस्त्र प्रदर्शनाला भेट देत आहेत। अनेक लहान विद्यार्थी जे आहेत ज्यांना याचा छत्रपती शिवरायांचा इतिहास समजावा या अनुषंगानं या ठिकाणी हे शस्त्र प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे। याचे अध्यक्ष दत्ता नलावडे आपल्या सोबत आहेत। नेमकी संकल्पना काय आहे आणि शिवप्रतिष्ठानच्या निमित्तानं आज हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे? जय महाराष्ट्र, जय शिवराय। मी दत्ता नलावडे, शिवशाही प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा शिवशाही प्रतिष्ठानच्या वतीनं ग्रामीण भागामध्ये खऱ्या अर्थाने मराठी शाहीकालीन शिवकालीन स्वराज्याचा सर्व शस्त्र प्रदर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे। ग्रामीण भागामध्ये शिवविचारांचा शंभूविचारांचा वारसा नव्या पिढीला समजावा आणि त्या माध्यमातून या ठिकाणी शिवशाही प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी वाडे येथे शस्त्र प्रदर्शन आयोजित केलेलं आहे। नेहमीच शिवशाही प्रतिष्ठान विविध प्रकारे शिवजयंती महोत्सव साजरा करत असते। अतिशय मोठ्या प्रमाणावर आपण या ठिकाणी शस्त्र संग्रहित केलेली या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या निमित्तानं शिवभक्तांना ही या ठिकाणी ही एक पर्वणीच ठरेल। नक्कीच। खरं तर ज्यांनी हे प्रदर्शनाचं जे काही आपण जे शस्त्र जी गोळा केलेली आहेत ते आपल्या सोबत आहेत माने। नेमकं काय ह्या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य आहे याविषयी जरा सांगा। या प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या तलवार आहेत। काही शस्त्र हे शिवपूर्वकालीन आहेत, काही शस्त्र शिवकालीन, काही शिव उत्तरकालीन आहेत। तर ही सर्व शस्त्र लोकांना जवळून निहाळता येतात आणि विशेष म्हणजे आपण म्युझियमला जाताना काही अमाऊंट आपल्याला द्यावी लागते, या ठिकाणी कोणती अमाऊंट नाही। हर एक माणूस या ठिकाणी येऊन शस्त्रांची माहिती घेऊ शकतो। प्रत्येक शस्त्राची माहिती या ठिकाणी आपण देतो आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत, प्रत्येक लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत प्रत्येक शस्त्राची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा आमचा उपक्रम आहे। काही वेगवेगळं म्हणजे यामध्ये शस्त्र जी आहेत ती दुर्मिळ शस्त्र आहेत, नेमकं जरा याविषयी माहिती। या संग्रहामध्ये काही मराठाकालीन मराठा धोप आहेत, त्याचबरोबर काही फ्रेंच स्वार्ड, ब्रिटिश स्वार्ड आहेत, काही गुप्त्या आहेत किंवा जो शिवाजी महाराजांचा जो पट्टा आहे ज्याला 2025 साली महाराष्ट्र शासनानं राज्यशस्त्र म्हणून घोषित केलं, तो शिवाजी महाराजांचा पट्टा आपल्याकडे उपलब्ध आहे। काही तिबेटियन कोर आहेत। अशी अनेक भागातील शस्त्र, काही शस्त्र हे विजयनगर साम्राज्यातील काही शस्त्र आहेत जे आपल्याला हम्पीमधील शिल्पांमध्ये पाहायला मिळतात। ती शस्त्र देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत। काही शस्त्रांची माहिती लोकांना माहिती नसते, परंतु ही शस्त्र कधीतरी पाहिलेली असतात, तर ती शस्त्र देखील या ठिकाणी ठेवून आपण त्या शस्त्रांची माहिती देण्याचं काम करत असतो। नक्कीच। खरं तर अनेक दुर्मिळ अशी शस्त्र जी आहेत ती या प्रदर्शनामध्ये आता ठेवण्यात आलेली आहेत आणि यासाठी आपण जर पाहिलं तर ग्रामीण भागातून शिवप्रेमी जे आहेत ते आवर्जून या शस्त्र प्रदर्शनाला भेट देताना आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामन आमिर शेख सह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।